नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली आणि पारू या दोन्हीही मालिकेच्या महा एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. मग आता इथे कियाराचा वाढदिवस असतो. सगळीच आता मेहेंदळे फॅमिली कियाराच्या वाढदिवसासाठी आलेली असते. ऐश्वर्या आणि तिलोत्तमा या दोघेही तिथे बसले असताना कियारा त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि सांगू लागते की मी कियारा ठाकूर, विश्वंभर ठाकूर यांची मुलगी. आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमाला समजलं की आज कियाराचा वाढदिवस म्हणजेच की याच मुलीचा वाढदिवस आहे. आणि मग लगेच ती कियाराला हॅपी बर्थडे असं विश करते. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच कियाराचं लक्ष इकडे सोहमकडे जातं. सोहम, सारंग आणि बबलू हे तिघेही आता तिथेच असतात. आणि मग त्याच्यानंतर कियारा लगेच तिकडनं इथे सोहमला ड्रिंक देण्यासाठी येते. आणि मग कियारा सारंगला, सोहमला यांना दोघांनाही ड्रिंक देते. आणि पुढे मग तेवढ्याच सारंगचं लक्ष सावलीकडे जातं. तर सावली एकटीच इकडे तिकडे टकमक बघत असते. म्हणून सारंग इथे सावलीला कंपनी देण्यासाठी तिच्याकडे यायचं ठरवतो. सारंग त्या दोन्हीही ड्रिंक्स घेतो आणि मग त्याच्यानंतर लगेच इथे सावलीकडे येतो. आणि मग त्याच्यानंतर कियारा इथे सोहमला सुद्धा ड्रिंक देते, पण मात्र ती ड्रिंक देता देता त्याला टचसुद्धा करते. आणि कियारा आता बोलू लागते की सोहम, कालच्या माझ्या ओव्हरऑल बिहेवियरसाठी खरंच आय एम सो सॉरी. पुढे मग आता सोहम याच्यावरती काहीही बोलत नाही, कारण या कियारामध्ये सोहमला थोडाही इंटरेस्ट नसतो. तो फक्त तिला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सोहम आता इट्स ओके बोलून तिकडनं जाऊ लागतो. पण मात्र कियारा परत सोहमचा हात पकडते आणि त्याला थांबवून घेत म्हणते, तुझा ड्रेसिंग सेन्स खूप क्लासी आहे. मग सोहम याच्यावरती थँक्यू बोलतो आणि कियारा आता पुढे फालतूची बडबड करायला लागते. पण मात्र सोहमला तर ते काहीही आवडत नसतं आणि सोहम लगेच कियाराला इग्नोर करत तिकडनं निघून जातो. आणि मग आता हे सगळं पाहता कियारा स्वतःशीच म्हणते की सोहम, किती दिवस तू माझ्यापासून पळ काढशील? एक ना एक दिवस तुला कधी ना कधीतरी माझं व्हावंच लागेल. त्याच्यानंतर मग आता इकडे दुसरीकडे सारंग सावलीकडे येतो. त्याला ड्रिंक देऊ लागतो. पण मात्र सावली म्हणते, नाही नको, मी बघितलंय की अशा पार्टीजमध्ये आता इथे ज्यूसमध्ये दारू वगैरे मिसळली जाते. सावलीचं हे गोड बोलणं पाहता सारंग लगेच हसायला लागतो आणि सावलीला म्हणतो की सावली हे घे, त्याच्यात काहीही नाहीये. सावली, अगं सगळीकडे असं नसतं. तेवढ्यात लगेच ऐश्वर्या तिथे येते आणि सारंगचं बोलणं ऐकत असते. मग पुढे सारंग बोलतो की सावली, मी तुला का दारू पाजेल आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? घे मग हे. आणि पुढे लगेच सावली तो ग्लास घेते, कारण तिचा सारंगवरती खरंच खूप विश्वास आहे. पण मात्र आता इथे दारूला घेऊन ऐश्वर्याच्या मनामध्ये खूप मोठं ट्यूब पेटलेली असते. आणि मग इथे सुद्धा सावलीला कसा त्रास द्यायचा याचा ऐश्वर्या बरोबर विचार करत असते. सारंग पुढे सावलीला म्हणू लागतो की सावली, तुला माहिती का, मी सुद्धा असा पार्टी ॲनिमल नाहीये, कारण अशा पार्टीमध्ये मला बोर होतं. आणि मग आता त्याच्यानंतर सारंगचं तेवढ्यात लक्ष इथे आता ऐश्वर्याकडे जातं. आणि मग ऐश्वर्या अशी पाहते, हे पाहता लगेच सारंग सावलीला म्हणतो की सावली, चल आपण दुसरीकडे जाऊन उभं राहूयात. आणि मग तो लगेच सावलीला घेऊन तिकडनं निघून जातो. आणि ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते, सारंग आणि या मुलीला जास्त एकांत नाही मिळाला पाहिजे ना, याची खबरदारी घ्यायला हवी. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रीतम घडलेल्या प्रकरणामुळे खूप डिस्टर्ब झालेला असतो. म्हणजेच की आता अहिल्यादेवीने त्याला घराबाहेर काढलं म्हणून तो खूप रडत असतो. आणि त्याला प्रीती आणि त्याच्यामध्ये घडलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात आणि त्याच्यामुळेच त्याला त्रास होत असतो. तेवढ्यात मग आता तिथे पारू येते. ती आता प्रीतमला पाहता म्हणते की प्रीतम सर, तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा. आणि मग आता प्रीतम रडतच सांगू लागतो की पारू, मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता आणि माझ्याच घरच्यांनी माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. आणि मग पुढे त्याच्यानंतर सावली म्हणू लागते, जे झालं ते झालं, तुम्ही एकदा शांतपणे डोक्याला ताण देऊन आठवून मला सांगा. आणि मग पुढे प्रीतम म्हणतो की पारू, मला नीट आठवतंय, मी एकदा दोनदा तिच्या घरी गेलो होतो, पण मात्र तिने असं काही केलं असं मला नाही आठवत. आणि नेमकी ती कोणाबरोबर बोलती हे पण नाही मला माहिती. आणि कधी असं झालेलं नाहीये की मला काही आठवत नाहीये, मला नेहमी सगळं आठवतं. आणि ती मुलगी खोटं नेमकं का बोलते? आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये प्रियाची काय हालत झाली असेल? आणि या गोष्टीबद्दल खरंच इथे आता प्रीतमला खूप त्रास होत असतो. आणि पारू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की प्रीतम सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण मात्र त्याच्यात आधीच प्रिया प्रेग्नंट असते, म्हणून तर सोहमला आणखीनच टेन्शन येत असतं. प्रीतमची फक्त पारूकडे एवढीच मागणी असते की माझी आणि प्रियाची प्लीज भेट घडवून आण, काहीही कर आणि भेट घडवून आण. पुढे मग आता पारू म्हणत असते की ठीक आहे, मी तुम्हाला शब्द नाही देऊ शकत, पण मात्र प्रयत्न नक्की करेन. त्याच्यानंतर मग आता इकडे दुसरीकडे आता पार्टीमध्ये बाबा म्हणत असतात की या फॅमिलीने आपल्या स्वागताची कुठलीही कसर ठेवलेली नाही आहे. मग सगळे इथे तिलोत्तमा मेहेंदळे फॅमिलीची खूप छान काळजी घेत असतात, कारण तिथे त्यांचा स्वार्थ लपलेला असतो.
तिलोत्तमा पार्टीमध्ये अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळते हे पाहता तेवढ्यात एक बाई तिथे येते आणि तिलोत्तमाला म्हणू लागते की तिलोत्तमा तुला या पार्टीमध्ये खूप स्पेशल ट्रीटमेंट मिळते, बघते ना मी, नेमकं आता काय एवढं खास. आणि मग पुढे हे ऐकल्यानंतर तिलोत्तमा तर काही बोलत नाही, पण मात्र ऐश्वर्या ते बोलू लागते की काय झालं, तुम्हाला अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळत नाही आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का. आणि मग त्याच्यानंतर आता ती तिकडनं निघून गेल्यानंतर आता ऐश्वर्या म्हणू लागते खरंच ती बरोबर बोलतीये, आपल्या रिस्पेक्टमुळं त्या मूर्ख मुलीला सुद्धा या पार्टीमध्ये किती रिस्पेक्ट मिळतोय. आता मग तेवढ्यात लगेच तिथे विश्वंभर येतो आणि विश्वंभरला पाहता सगळेच लगेच उठून उभे राहतात आणि लगेच तो आता विश्वंभर शेकहँड वगैरे करत त्यांना म्हणू लागतो की काय म्हणताय सगळे, तुम्हा सगळ्यांना पार्टी आवडली का. पुढे मग आता तिलोत्तमा, ऐश्वर्या व सगळेच उत्तर देतात की एकदम मस्त, एकदम भारी पार्टी आहे ही. विश्वंभर म्हणत असतो तुमच्या टेबलवरती तर काहीच नाही आहे, तुम्ही काही घेतलं नाही का. आणि मग त्याच्यानंतर लगेच तो वेटरला आवाज देऊन इथे त्यांच्या टेबलवरती काहीतरी इथं ज्यूस ठेवायला लावतो. तो आता वेटर तिथे आलेला असतो, पण मात्र त्याने काळ्या रंगाचा कोट घातलेला असतो. आता हे पाहता तिलोत्तमा बाजूला तोंड करून घेते, पण मात्र विश्वंभरला हे सगळं समजलेलं असतं. आता मग लगेच विश्वंभर इथे वेटरला सांगतो तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा सगळ्या वेटरला सांग काळं जॉकेट आणि ह्या काळा बो दोन्ही काढून ठेवायचं. आणि मग पुढे लगेच वेटर तिकडं निघून जातो, पण मात्र तिलोत्तमा घरचे सगळेच आश्चर्याने इथे विश्वंभरकडे पाहू लागतात. आणि मग पुढे विश्वंभर म्हणतो की तिलोत्तमा मॅडम तुम्हाला सुंदर अतिसुंदर गोष्टी आवडतात ना, माहिती आहे मला. मग आता तिलोत्तमा म्हणते विश्वंभर सर तुम्ही तर आमच्या बाबतीत खूप मोठा अभ्यास केलेला दिसतोय. आणि मग आता विश्वंभर सुद्धा म्हणू लागतो अहो तिलोत्तमा मॅडम कसं आहे माहिती का, मला जगातल्या बेस्ट अँड बेस्ट भारीतल्या भारी गोष्टी आवडतात आणि म्हणजे मला खरं वाटतं ते आजकालच्या मुलांचं कौतुक. आणि मग विश्वंभर लगेच इथे आता कियारा आणि सोमकडे पाहतात. कियारा सोमशी गप्पा मारत असते आणि आता विश्वंभर म्हणतो बघा आजच भेटलेत पार्टीत, असं एकमेकांशी बोलतात की जणू काही जुनी ओळख आहे. आजकालचं जनरेशन ना खूप पुढे गेलंय. तिलोत्तमा, बाबा, ऐश्वर्या सगळेच आता तो सगळा प्रकार पाहत असतात. विश्वंभर आता पुढे बोलत असतो की ती माझी मुलगी आहे कियारा, तुम्हाला ती कशी वाटली. मग आता तिलोत्तमा लगेच सांगते खूप सुंदर अतिसुंदर. विश्वंभर म्हणत असतो रूपम कॉस्मेटिकच्या मालकीकडनं माझ्या मुलीचं कौतुक आता मला ऐकायला भेटतंय आणि याच्यापेक्षा जास्त मला काय पाहिजे. पुढे विश्वंभर हळूहळू त्याच्या टॉपिककडे वळत असतो आणि हळूहळू त्यांच्या मनामध्ये सोम आणि कियारा यांच्याबद्दल जरा थोडासा सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता विश्वंभर म्हणतो माझ्या डोक्यामध्ये सुद्धा ना अशा गोष्टी इकडच्या तिकडे फिरतायत, त्या गोष्टींना जरा मी स्थिर करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. याच्यावरती तिलोत्तमा सुद्धा ओके ठीक आहे असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर आता विश्वंभर त्यांना तिथे बसायला लावतो आणि तिकडनं निघून जातो. त्याच्यानंतर इथे सावली आणि सारंग दोघेही टेबलवरती शांतपणे बसलेले असतात. सोम आता विचारतो काय तुझं इथे मन नाही लागत आहे का. मग आता पुढे सावली म्हणते तुम्हाला खरं सांगू का, मला ना सुचत नाहीये की नेमकं पार्टीमध्ये काय करायचं असतं. म्हणजे आता सावलीने नोटीस केलेलं असतं की सगळे हातामध्ये ग्लास घेऊन फिरतात, कोणीही एका जागेवर थांबत नाहीये. आणि सावलीचं हे गोजीरवाणं बोलणं ऐकल्यानंतर सारंग लगेच हसायला लागतो. आणि मग सारंग बोलतो इन शॉर्ट की तुला बोर होतंय. आणि सावली सुद्धा हो बोर होतंय असं सांगते. आपण कुठेतरी बाहेर जायचं का, सावली विचारत असते कुठे जायचं. अहिल्या मावशींचं घर इथेच आहे, मी आदित्यला कॉल करतो. आणि सारंग लगेच तिकडनं निघून जातो. त्याच्यानंतर इथे अहिल्यादेवी, आदित्यचे बाबा आणि आदित्य हे कामाबद्दल बोलत असतात. तेवढ्यात आता सारंगचा फोन येतो आणि मग त्याच्यानंतर आदित्य लगेच इथे सारंगचा फोन उचलतो. अहिल्यादेवी पण आता तिथेच असतात. आणि मग त्याच्यानंतर आता अहिल्यादेवी म्हणतात अरे वा सारंगचा खूप दिवसापासून फोन आलाय, फोन स्पीकरवरती टाक. आणि मग आता इथे सारंग म्हणू लागतो की काय रे भावा काय करतोयस, मी तुझ्या शहरामध्ये आलो, तुझ्या घराजवळ आलो होतो, फ्री असशील तर भेटूयात का. मग पुढे आता सोम म्हणतो अरे वा काय म्हणतोय, चालेल ना मला, फ्री आहेस का काय विचारतोयस, ये डायरेक्ट घरी. सारंग आता सांगत असतो की मी एका प्रोग्रामसाठी आलो आहे. आणि मग आता इथे सारंग म्हणू लागतो नाही रे मला घरी नाही येता येणार, तू इथे ये ना आपण भेटूयात इथे. आता सारंग सांगत असतो की येताना पारूला सुद्धा घेऊन ये, सावली सुद्धा आहे माझ्याबरोबर. सावली आणि पारू दोघी लहानपणीच्या मैत्रिणी आहेत, त्यांचीही भेट होईल. आणि मग पुढे आदित्य हो बोलतो. पुढे मग त्याच्यानंतर अहिल्यादेवी लगेच पारूला आवाज देते आणि म्हणू लागते की पारू आवर, तुला एका पार्टीला आदित्य बरोबर जायचंय. मग आता पारूला नेमकं आदित्य बरोबर पार्टीला जायचं याचा थोडासा प्रश्न पडतो. आणि मग पुढे अहिल्यादेवी म्हणू लागते की अगं तिथे सावली सुद्धा आलेली आहे. आणि मग सावलीचं नाव घेतल्यानंतर तर पारूला खूप आनंद होतो, खूप एक्साइटमेंट होऊ लागते की ती आता सावलीला भेटणार.
पण मात्र इथे आदित्यला या गोष्टीचा आनंद झालेला असतो की पारू त्याच्याबरोबर आता पार्टीला जाणार. पुढे मग तेवढ्यातच लगेच पारूच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि मग पारू सांगू लागते, "आई, मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करू का? प्रिया मॅडम घरात राहून खूप अस्वस्थ आहेत, त्या खूप विचार करायला लागल्यात. त्यांना सुद्धा मी आमच्याबरोबर पार्टीला नेऊ का?" पारूचं हे बोलणं ऐकल्यानंतर पुढे अहिल्यादेवी सुद्धा काहीही म्हणत नाही आणि ठीक आहे, प्रियाला घेऊन जा असं सांगते. पारूच्या मनामध्ये तर असा विचार चाललेला असतो की प्रियाची आणि त्यांच्या दोघांची भेट घडून द्यायची, म्हणजे त्या निमित्ताने का होईना पण मात्र त्यांची भेटही होईल आणि ते एकत्रच टाइम स्पेंडसुद्धा करतील. पारू इथे प्रियाशी बोलायला रूममध्ये निघून जाते. इकडे दुसरीकडे आता कियाराच्या बर्थडे पार्टीमध्ये विश्वंभर आता सगळ्या पब्लिकला म्हणतो की थँक्यू सो मच, तुम्ही पार्टीमध्ये आलात आणि आमचं भविष्य उजळून निघालं. आणि आपल्या इथे सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत ते म्हणजे साक्षात रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण तिलोत्तमा मेंदळे. आणि मग हे आता स्पेशल गेस्ट ट्रीटमेंट तिलोत्तमाला मिळत असल्यामुळे तिलोत्तमा खूप खुश असते आणि पार्टी एन्जॉय करत आनंद घेत असते. आणि विश्वंभर पुढे तिलोत्तमाला केक कापण्यासाठी स्टेजवरती बोलून घेत असतो आणि म्हणत असतो की केक कापण्यासाठी आम्हाला आणखी बरं वाटेल. विश्वंभरचं बोलणं घरातल्या सगळ्यांना जरा ऑडच वाटत असतो की तो जरा वेगळ्याच पद्धतीने वागतोय, कारण तो जरा स्पेशल ट्रीटमेंट जरा जास्तच देतोय. तिलोत्तमा नको बोलत असते पण मात्र कियारा बोलते की प्लीज तुम्ही या, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. आणि मग त्याच्यानंतर विश्वंभर आता बोलून घेत असतो. त्यांचा असा आग्रह असल्यामुळे तिलोत्तमा लगेच केक कापण्यासाठी स्टेजवरती येते. पुढे मग आता तिलोत्तमा आणि बाबा दोघेही स्टेजवरती आल्यानंतर तिलोत्तमा इथे सोमला आवाज देते आणि त्याला वरती स्टेजवरती बोलून घेते. सोम लगेच तिलोत्तमाच्या म्हणण्याप्रमाणे स्टेजवरती येतो. आणि मग त्याच्यानंतर आता कियारा केक कापते आणि मोठं जंगी सेलिब्रेशन करते. इकडे आता प्रीतम तर पारूच्या फोनची वाटच बघत असतो, कारण त्याला प्रियाला भेटायची खूप मोठी एक्साइटमेंट असते. पारू इथे प्रीतमला सांगते की मी प्रिया मॅडमला घेऊन निघाली आहे पार्टीसाठी आणि मग त्याच्यानंतर मी गेले की तुम्हाला कॉल करते. पारू म्हणत असते एकदाचं त्यांच्याशी बोला, त्यांना भेटा, बरं वाटेल त्यांना आणि ते काय आहे ना ते सगळं मिटवून टाका. मग पुढे मग आता प्रीतम म्हणू लागतो की पारू खरंच थँक्यू, तू जे माझ्यासाठी करते ना ते खूप भारी आहे. प्रीतम पुढे बोलत असतो, मी आत्ता तिथे येतो, प्रियाला भेटतो आणि जे काही गैरसमज आहेत ना ते सगळे दूर करून टाकतो. मग पारूसुद्धा प्रीतमला म्हणते की हो अगदी बरोबर, ते यायचंय, कसं यायचंय ते मी सांगते तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच आदित्य तिथे येतो. पारूला म्हणतो की चला निघायचं का? आणि मग प्रिया, पारू आणि आदित्य ते तिघेही पार्टीसाठी यायला निघतात. पुढे मग त्याच्यानंतर इथे कियारा केक कट करल्यानंतर पहिला पीस सोमला भरवते. सोमला तर हे सगळं खूप अवॉइड वाटत असतं, पण मात्र कियारा बळजबरीने सोमला आपल्याकडे खेचून घेण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि ते सुद्धा सोमचा नाईलाज असताना देखील. पुढे मग आता त्याच्यानंतर तिलोत्तमा सुद्धा सोमला सांगते की तू भरव केक. सोमच्या या सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत देखील नसतात, पण मात्र इथे तिलोत्तमाच्या सांगण्यावरनं सोम इथे कियाराला केक भरवायला तयार होतो. आत्ताचा हा जो प्रकार पाहता सोमला खूप वाईट वाटत असतं. सोम खूप चिडतो आणि लगेच आता बबलूला घेऊन पार्टीमधनं निघून जातो. त्याच्यानंतर इथे आता सारंग आणि सावली तिकडनं जाऊ लागतात, कारण त्यांना आदित्यचा कॉल आलेला असतो. पुढे मग आता त्याच्यानंतर तेवढा तिथे हा विश्वंभर येतो आणि सारंग सावलीला थांबून घेत म्हणतो की कुठे चाललात तुम्ही? मग सारंग सांगू लागतो एक गेस्ट येत आहेत आणि त्यांनाच भेटायला आम्ही चाललोय. हा विश्वंभर म्हणत असतो, एवढ्या माझ्या मुलीच्या वाढदिवसाची छान पार्टी सुरू आहे, आम्ही तुमचा आदर करतोय, सन्मान करतोय आणि तुम्ही असं निघून जाताय. सारंगला आता हे विश्वंभरचं बोलणं पाहता खूप राग येत असतो, पण मात्र सारंग म्हणतो की तसं काहीही नाहीये, ॲक्च्युली माझा मित्र येतोय आणि त्यालाच भेटायला आम्ही चाललोय, तो इथेच जवळपास राहतो. मग आता त्याच्यानंतर हा विश्वंभर सारंगवरती आग्रह करत असतो आणि त्याला बळजबरी करत म्हणत असतो की तुम्ही कुठेही जाणार नाहीये, त्याला सरळ सरळ इथे बोलून घ्या. सारंग म्हणत असतो तो ॲक्च्युली इथेच येणार आहे, पण मात्र आता विश्वंभर म्हणू लागतो येणार आहे ना, मग काय हरकत आहे, मी येऊ का नाहीतर तुमच्या बरोबर, तुम्ही जिकडे कुठे जाणार असेल तिकडे येतो, मस्त पार्टी करूयात, फिरूयात, माझी गाडी काढतो मी. आणि मग आता हा विश्वंभर फक्त फुसक्या बाता मारत सारंगला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र विश्वंभरला माहिती नसतं की सारंगला ही गोष्ट अजिबात नाही पटत. आणि हा विश्वंभर त्यांना स्पष्टपणे सांगतो की तुम्ही इथनं जाणार नाही म्हणजे नाही, तुम्ही दोघं या तुमच्या मित्राला घेऊन, मी तुमची इथेच वाट बघतोय. आणि मग त्याच्यानंतर सारंग चालेल बोलतो आणि सावलीला घेऊन तिकडनं लगेच निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर इथे आता आदित्य सुद्धा बाहेर आलेला असतो आणि सारंगला पाहता ते दोघी एकमेकांची गळाभेट घेतात आणि खरंच सारंग आदित्यला एकमेकांना पाहता खूप बरं वाटलेलं असतं.
आदित्य आता म्हणत असतो, चल आपण निघायचं का? पण मात्र सारंग म्हणतो, की ज्यांनी ही पार्टी ऑर्गनाईज केली ना, त्यांच्याशी मी तुझी भेट घालून देतो. फक्त 2 मिनिटं. आणि मग आता इथे सारंग विश्वंभरला भेटण्यासाठी आदित्यला तिकडनं घेऊन जातो. त्याच्यानंतर पारू आणि प्रिया दोघेही गाडीच्या जवळ असतात. आता पारू प्रियाला म्हणू लागते, की प्रीतम सर घरातून गेल्यापासून त्यांची काय अवस्था झाली ना, याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत. या म्हणत असते, अगं पारू, प्रीतमने सगळ्यांचा विश्वासघात केलाय आणि तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेतीये. पुढे आता पारू म्हणते, की तुमचा त्यांच्यावरती विश्वास नाहीये का? माझा सुद्धा प्रीतम सरांवरती विश्वास आहे. मला माहिती आहे, की प्रीतम सर असं नाही वागू शकणार. प्रिया मॅडम, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे, की प्रीतम सर कसे आहेत. ते असं वागूच नाही शकणार. तुम्ही दोघांनी एकमेकांना लग्न करून निवडलंय. मग आता इथे प्रिया सांगत असते, प्रीतमशी लग्न करण्यापूर्वी त्याचा भूतकाळ मला माहिती होता. पण मात्र आत्ता सुद्धा प्रीतम त्यांचा मागचा मूळ स्वभाव बदलू नाही शकले आणि पुन्हा पुन्हा त्या मुलीच्या प्रेमामध्ये वाहवत गेले. मग आता पारू इथे प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, की प्रिया मॅडम, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि मग त्याच्यानंतर पारू म्हणत असते, की त्यांची काहीतरी बाजू असेल. प्रिया बोलते, की त्यांची बाजू होती तर त्यांनी सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगायला हवं होतं. पण मात्र तेवढ्यात लगेच प्रीतम मागणे येतो आणि प्रियाला म्हणतो, की माझी नेमकं काय बाजू आहे हेच मी सांगण्यासाठी इथे आलोय. प्रीतमला असं अचानक समोर आलेलं पाहता प्रिया लगेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. इकडे मग त्याच्यानंतर आता इथे सारंग त्यांच्या दोघांची भेट घालून देतो. आदित्य आणि विश्वंभर ते दोघे एकमेकांशी खूप छान प्रकारे बोलत असतात. पण मात्र विश्वंभरला हे माहिती नसतं, की हा आदित्य म्हणजे अहिल्यादेवींचा मुलगा आहे. आणि आता इथे आदित्यला सुद्धा माहिती नसतं, की अहिल्याच्या वाटे जाणारा हा विश्वंभर आहे. मग त्याच्यानंतर ते दोघेही छान प्रकारे बोलतात आणि मग पुढे ते तिघेही एकत्रच असतात. आता मग त्याच्यानंतर आता इथे कियारा सगळ्यांना बोलत असते, की मला तुम्हा सर्वांना एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे मला माझ्या डॅडींना थँक्यू म्हणायचं आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त केलं. त्यांचं सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझं सुद्धा सेम. त्यांनी मला ऑफकोर्स अगदी फुलाप्रमाणे जपलं. आणि मग आता इथे तिलोत्तमा, पार्टीमधले सगळेच लोक इथे कियाराचं शांतपणे बोलणं ऐकत असतात. आदित्य, सारंग ते दोघेही तिथेच असतात आणि हे कियाराचं बोलणं ऐकत असतात. कियारा आता बोलत असते, त्यांनी ही जी माणसं जोडली आहेत त्यांच्यावरती प्रेम केलंय ना, म्हणूनच आता या कंपनीमुळे ही हॅपी फॅमिली आहे आणि ही इज माय रिअल हिरो. आणि मग पुढे हे ऐकल्यानंतर हा विश्वंभर लगेच इथे कियाराकडे येतो आणि ते दोघी प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. आणि मग त्याच्यानंतर आता इथे तिलोत्तमा म्हणते, की तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. मग विश्वंभर आता म्हणतो, की हो बोलतो ना. मला खरं तर तुमच्याशी डील करायची होती. इथे आता आदित्य, सारंग हा सगळा प्रकार पाहतात आणि आदित्य म्हणू लागतो, की हे विश्वंभर ठाकूर नेमकं काय करतात? मग आता सारंग म्हणू लागतो, मला तरी नाही माहिती. इतके दिवसामध्ये मी काय नाही ऐकलं यांच्याबद्दल. मग आता विश्वंभर म्हणू लागतो, ते आपण नंतर करूयात. आत्ता वाढदिवसाची पार्टी एन्जॉय. आणि मग त्याच्यानंतर लगेच सगळे त्यांचं त्यांचं एन्जॉयमेंट करू लागतात. त्याच्यानंतर आता इथे प्रिया सांगत असते, की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. पण मात्र प्रीतम म्हणत असतो, की प्रिया, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, तू माझं ऐकून घे. मग पारू आता त्यांना समजावून सांगू लागते, की हे बघा, तुम्ही भांडू नका. हे सगळं गैरसमजातून होत आहे. तुमच्या दोघांनाही फूट पाडण्यामध्ये हे सगळं करण्यात येत आहे. प्रिया मॅडम, तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही एकदा फक्त प्रीतम सरांशी बोला. मला असं वाटतंय, की तुम्ही दोघं जण जर बोलला तर यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आणि पारू व्यवस्थितपणे प्रीतम आणि प्रियाला समजावून सांगते आणि मग प्रीतम आणि प्रिया त्यांच्या दोघांमधले जे प्रॉब्लेम असतात ते सॉर्ट आउट करू लागतात आणि एकमेकांशी बोलत असतात. आता पारू आणि सावनी दोघी एकमेकींना भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांच्या दोघींनाही खूप छान आनंद होतो आणि ते दोघी एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात. सोहम, सारंग, आदित्य हे सगळे तिथे असतात आणि हा सर्व प्रकार पाहता त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. इकडे प्रीतम प्रियाला सांगत असतो, की प्रिया, माझं प्रेम खरं आहे आणि इथे मी खोटं बोलत नाहीये. प्रिया इथे प्रीतमवरती खूप चिडलेली असते. तिच्या तोंडाला येईन वाटेल तसं प्रीतमला बडबड करत असते आणि सर्व राग त्याच्यावरती काढत असते. कारण प्रियाचा गैरसमज जो प्रीतम बाबतीत झालेला असतो तो खूप भयंकर असतो. प्रीतम हळूहळू सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करत असतो कारण याच्यामध्ये त्याची काहीही चुकी नाहीये. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिलोत्तमा सगळी बोलत असतात. पण मात्र तेवढ्यात हा विश्वंभर त्यांच्याकडे येतो आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने बोलत असतो, त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र आता इथे विश्वंभर बरोबर त्याच्या टॉपिकवरती येतो, की असं की कियारा आणि सोम यांच्या दोघांचंही लग्न. आणि मग आता हे ऐकल्यानंतर तर त्यांना मोठा धक्का बसतो आणि ते सुद्धा लग्नाबद्दल विचार करूयात असं आता ठरवतात.
त्याच्यानंतर आता इकडे सोम आणि पारू हे दोघे एकमेकांचे भाऊ बहीण म्हणजेच की ते एकमेकांना भाऊ बहीण मानतात आणि त्याच्यामुळे सोम खुश होता इथे पारूशी बोलत असतो, तिच्याबरोबर आनंद सेलिब्रेट करत असतो आणि तेवढ्यात ते सगळं कियारा पाहते आणि तिला खूप जेलस फील होतं. आता हे सगळ्या गोष्टीबद्दल बदला घ्यायचा हे आता ती ठरवते आणि शेवटी किती जरी केलं तरीसुद्धा ही एक कियारा विश्वांभरचीच लेक ती या गोष्टीबद्दल चुकीचा विचार करून आता इथे असा निर्णय तर घेणारच. मग आता मित्रांनो, नेमकं पुढे आता तिलोत्तमा काय निर्णय घेणार आणि या विश्वंभरसुद्धा कुठलं पाऊल उचलणार या गोष्टी आपल्याला हळूहळू कळणारच आहे. मग त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.